So welcome back to our YouTube channel. My name is Komal and today we are going to study the phylums. ठीक आहे. फायलम कोणते फायलम जे नॉन कॉर्डेट्स मध्ये येतात ते 10 फायलम आज आपण शिकणार आहे. तर पहिला फायलम आहे पोरीफेरा, सेकंड आहे सिलेंड्रेटा, थर्ड आहे टिनोफोरा, फोर्थ आहे प्लॅटीहेल्मिंथेस, फिफ्थ आहे ॲस्केरिहेल्मिंथेस, सिक्स्थ आहे ॲनिलिडा, सेवन्थ आहे आर्थ्रोपोडा, 8 आहे मोलुस्का, 9 आहे इकिनोडर्माटा आणि 10 आहे हेमिकॉर्डेटा. ठीक आहे. आज आपण या 10 पण फायलमची स्टडी करणार आहे वन बाय वन. त्यामध्ये कशा प्रकारचं ऑर्गनायझेशन दिसून येते, काय दिसून येते, कोणकोणते ॲनिमल, कोणकोणते प्राणी त्याच्यामध्ये इन्क्लूड होतात आणि कसं यांचं डेव्हलपमेंट होत जाते फ्रॉम टॉप टू बॉटम, हे सर्व आपण आज शिकणार आहे. तर आपण आज आता पहिला फायलम सुरू करणार आहे विच इज पोरीफेरा. So our first phylum is Porifera. Porifera. ठीक आहे. आजची सुरुवात आपण पोरीफेरा पासून करू. ठीक आहे. तर पोरीफेरा म्हणजे काय? पोरीफेरामध्ये कोणकोणत्या प्रकारचे ऑर्गॅनिझम्स इन्क्लूड होतात. तर पोरीफेरा मीन्स ज्यांच्या बॉडीमध्ये पोर्स म्हणजे छिद्रे, ज्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये पोर्स दिसून येतात त्यांना आपण कशात टाकू? पोरीफेरामध्ये. तर फर्स्ट पॉइंट काय आपला येणार? हॅव्हिंग पोर्स ऑन देअर बॉडी. Second point is they are multicellular. मल्टीसेल्युलर म्हणजे बहुपेशीय. त्यांच्यामध्ये ऑर्गनायझेशन कोणते दिसून येते? त्या दिवशी आपण 3 ऑर्गनायझेशनचे लेवल शिकलो. सेल्युलर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन, टिश्यू लेवल ऑफ ऑर्गनायझेशन, ऑर्गन लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. तर यांच्यामध्ये येते सेल्युलर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. ऑब्विसली पोरीफेरा पहिले आलेला म्हणजे यांच्यामध्ये डेव्हलपमेंट फार कमी असणार. तर त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये सेल्युलर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन मध्ये सेल्सचं ऑर्गनायझेशन ठीक आहे दिसून येते. ऑर्गनायझेशन. ठीक आहे. बॉडी इज असिमेट्रिकल. बॉडीला कोणत्याही प्रकारचा निश्चित प्रकारचा आकार नाही. दॅट इज कॉल्ड एज असिमेट्रिकल. बॉडी इज असिमेट्रिकल. ठीक आहे. आवर नेक्स्ट पॉइंट इज वॉटर एंटर्स थ्रू द पोर्स. यांच्या बॉडीमध्ये वॉटर कुठून एंटर होणार? यांच्या पोर्स मधून. कारण की स्पॉन्ज, मी तुम्हाला सांगितलेलं पोरीफेराचं एकदम पेटेंट एक्झाम्पल आहे स्पॉन्ज. तर स्पॉन्ज मध्ये हे बघा, हा स्पॉन्ज याच्या पहिले पण काढून दाखवलेला आहे. नो सिमेट्री. ठीक आहे. यांच्यामध्ये सिमेट्री दिसून येत नाही. यांच्यामध्ये असे पोर्स फॉर्म असतात. तर या पोर्स थ्रू त्यांच्या बॉडीमध्ये एक्सचेंज ऑफ वॉटर होणार. ठीक आहे. किंवा वॉटर इनटेक म्हणू शकतो. ठीक आहे. वॉटर एंटर्स थ्रू द पोर्स. ठीक आहे. त्यानंतर बॉडीला सपोर्ट देण्यासाठी एक स्केलिटन असणार यांच्यामध्ये. तो स्केलिटन कशाचा बनलेला असणार? स्पॉन्ज फायबरचा. ठीक आहे. बॉडी
skeleton to support, which is made up from the sponge fiber. From स्पॉन्ज फायबर. याच्या बॉडीमध्ये स्पॉन्ज फायबर प्रेझेंट असणार. कशासाठी? बॉडीला सपोर्ट देण्यासाठी. ठीक आहे. सेक्सेस आर नॉट सेपरेटेड, हा याच्यातला की पॉइंट. ठीक आहे. सेक्सेस आर नॉट सेपरेटेड म्हणजे मेल आणि फिमेल सेक्स एकत्रच असणार. ठीक आहे. सेक्सेस आर नॉट separated. Sexes are not separated. That's why they called as a hermaphrodite. ठीक है. They reproduce asexually. कोणत्याही प्रकारचा लैंगिक प्रजनन इथे होणार नाही, त्याच्यामुळे they reproduce asexually. ठीक है. सेक्सेस आर नॉट इन्वॉल्व. ठीक है. त्यानंतर द फर्टिलायझेशन इज इंटरनल. यांच्यामधलं फर्टिलायझेशन कसं असते? इंटरनल असते. इंटरनल फर्टिलायझेशन मीन्स फर्टिलायझेशन ऑफ एग अँड स्पर्म इनसाइड द फिमेल बॉडी. म्हणजे जसं एग हा स्पर्म घ्या आणि हा एग घ्या, यांचं फर्टिलायझेशन फिमेलच्या बॉडीमध्ये झालं तर त्याला इंटरनल फर्टिलायझेशन म्हणतात, आणि आउटसाइड द फिमेल बॉडी झालं तर त्याला एक्सटर्नल फर्टिलायझेशन म्हणतात. तर यांच्यामध्ये फर्टिलायझेशन इंटरनल आहे. फर्टिलायझेशन इज इंटरनल. ठीक आहे. हे झाले पोरीफेरा बद्दल. आता आपण याचे एक्झाम्पल्स पाहू. एक्झाम्पल इथे लिहिते. त्याचं एक्झाम्पल आहे सायकॉन फ्रेश वॉटर स्पॉन्ज, फ्रेश वॉटर स्पॉन्ज आणि बाथ स्पॉन्ज. हे याचे एक्झाम्पल आहे. ठीक आहे. पोरीफेराचे एक्झाम्पल आहे हे सायकॉन, फ्रेश वॉटर स्पॉन्ज, बाथिंग स्पॉन्ज. ठीक आहे. तर पोरीफेराच्या या सगळ्या की पॉइंट्स. ठीक आहे. आता आपण आपला नेक्स्ट फायलम बघूया. That is Coelenterata. We also called as Cnidaria. एक्झाम मध्ये विचारू शकतात Coelenterata is also called as. ठीक आहे. तर दोन्ही पण लक्षात असू द्या. Cnidaria विचारलं म्हणजे Coelenterata विचारलं, Coelenterata विचारलं म्हणजे Cnidaria विचारलं, एवढं लक्षात असू द्या. Is also called as Coelenterata is also called as Cnidaria. So moving to our next phylum. Our next phylum is Coelenterata. ठीक आहे. तर Coelenterata मध्ये काय होते? तर Coelenterata मध्ये जे ऑर्गॅनिझम येतात त्यांच्यामध्ये काय डेव्हलपमेंट होते ते आपण आता बघू. दे आर मोस्टली रॅडियल सिमेट्री. दे शोज मोस्टली रॅडियल सिमेट्री. रॅडियल सिमेट्री म्हणजे दोन इक्वल भाग. इफ वी पास द प्लेन ऑन द सेंटर ऑफ द एक्सिस ऑफ द ॲनिमल तर त्यांच्यामध्ये इक्वल हाफ्स होणार, त्याला आपण रॅडियल सिमेट्री म्हणू. ठीक आहे. ते यांच्यामध्ये फर्स्ट पॉइंट आहे
यांच्यामध्ये रेडियल सिमेट्री शो करणार. ठीक आहे. त्यांच्यामध्ये ऑर्गनायझेशन कोणतं असणार तर टिश्यू लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. पहिले कोणतं होतं पोरिफेरामध्ये सेल्युलर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. जसं जसं आपण समोर जाऊ तसं तसं त्यांच्यामध्ये ऑर्गनायझेशन वाढत जाणार, डेव्हलपमेंट वाढत जाणार. यांच्यामध्ये काय आहे टिश्यू लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. ठीक आहे. दे हॅव द गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटी. त्यांच्यामध्ये गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटी प्रेझेंट आहे. त्यानंतर द बॉडी इज डिप्लोब्लास्टिक. बॉडी लेयर they shows the body layer having diploblastic nature. डिप्लोब्लास्टिक म्हणजे 2 लेयर ज्यांच्यामध्ये असणार ते डिप्लोब्लास्टिक. 3 लेयर वाले ट्रिप्लोब्लास्टिक. त्याच्यामध्ये अजून एक असते मिझो लेयर. आपण त्या दिवशी शिकलेलो आहे राईट. द बॉडी इज डिप्लोब्लास्टिक. Then sometimes they live in a colony form. म्हणजे समटाइम्स जे ॲनिमल इन्क्लूड होतात अंडर सिलेंट्रेटाच्या ते ॲनिमल कसे राहणार कॉलनीने राहणार. म्हणजे असे सोबत राहणार, असे सोबत राहणार. ठीक आहे. बट सम आर सॉलिटरी. सम म्हणजे काहीच ॲनिमल असे आहेत जे कॉलनी फॉर्म मध्ये राहणार आणि काही ॲनिमल असे आहेत जे सॉलिटरी राहणार म्हणजे एकटे राहणार. Solitary, living alone. ठीक आहे राईट. तर यांच्यामध्ये एकटा राहणाऱ्यामध्ये एक्झाम्पल विचारतात. एक्झाम मध्ये हा आहे हायड्रा. देन डायजेशन इज एक्स्ट्रा सेल्युलर. यांच्यामध्ये डायजेशन आहे एक्स्ट्रा सेल्युलर. एक्स्ट्रा सेल्युलर. ठीक आहे. आणि इंट्रासेल्युलर पण आहे समटाइम्स. याचं एक्झाम्पल आपण बघूया आता. एक्झाम्पल आहे जेलीफिश. मोस्ट ऑफ द एक्झाम मध्ये विचारला जाणारा एक्झाम्पल आहे हे. 2022 आणि 2015. जेलीफिशचं एक्झाम्पल आहे आणि जेलीफिश मोस्ट ऑफ द एक्झाम मध्ये विचारला गेलेला आहे. 2022 मध्ये विचारला, 2015 मध्ये विचारलेला आहे STIच्या कंबाईनच्या एक्झाम मध्ये. ठीक आहे. एवढ्याच्या बद्दल लक्षात आलं. आता मूविंग टू अवर नेक्स्ट फायलम विच इज टिनोफोरा. So our third phylum is Ctenophora. Ctenophora नाही म्हणायचं. काय आहे
टिनोफोरा, सी इज सायलेंट. ठीक आहे. तर याचा फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे? दे आर कॉमनली नोन ॲज सी वॉलनट्स. सी वॉलनट्स म्हणजे अक्रोड. त्यांना समुद्रातला अक्रोड शब्दशः अर्थ घेतला तर असं म्हणतात. ठीक आहे. त्यानंतर दे आर रॅडियली सिमेट्रिक. ठीक आहे. दिस शोज द रॅडियल सिमेट्री असं म्हणू शकतो. रॅडियल सिमेट्री. ठीक आहे. त्यानंतर द बॉडी लेअर इज डिप्लोप्लास्टिक. डिप्लोप्लास्टिक. ठीक आहे. तेवढं लिहत नाही मी आता. डिप्लोप्लास्टिक. त्यानंतर दे शोज द टिश्यू लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. The body shows the tissue level of organization. The cilia is present in the body. ठीक है. The digestion is both intracellular and extracellular. म्हणजे पचन कसं होणार? एक्स्ट्रासेल्युलर पण होणार आणि इंट्रासेल्युलर पण होणार. ठीक आहे. आता यामध्ये एक की पॉइंट आहे. दिस शोज द बायोल्युमिनेसन्स म्हणजे द पॉवर ऑफ इल्युमिनेटिंग लाईट. Property of illuminating the light. Sexes are not separated. Sexes are not separated. म्हणजे बोथ मेल आणि फिमेल हे एकाच ह्याच्यामध्ये एकाच याच्यामध्ये असणार, ऑर्गॅनिझम मध्ये असणार. त्याच्यामुळे सेक्सेस सेपरेट नाही, एकच सेक्स आहे. ठीक आहे. फर्टिलायझेशन इज एक्सटर्नल. एक्सटर्नल हे झाले याचं पॉइंट्स. ठीक आहे. सो याचं एक्झाम्पल एक घेऊया आपण. याचं एक एक्झाम्पल आहे टिनोप्लॅना. ठीक आहे. याचं एक्झाम्पल आहे टिनोप्लॅना. आता नेक्स्ट बघूया. So our next phylum is
Platyhelminthes. Our fourth phylum is Platyhelminthes. Platyhelminthes number 4. Platyhelminthes मध्ये सगळ्यात पहिला पॉइंट काय येणार ते आहे बायलॅटरली सिमेट्रिकल. Bilaterally symmetrical. Then they have the triploblastic body layer. They are triploblastic. आता याच्या पहिले जेवढं पण शिकलो ते होते डिप्लोब्लास्टिक. हे आहे ट्रिप्लोब्लास्टिक. ठीक आहे. त्यानंतर ऑर्गन लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. ऑर्गन लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. ठीक आहे. त्यानंतर बॉडी इज फ्लॅटर्ड अँड डॉर्सल. याच्यामध्ये जे ऑर्गॅनिझम इन्क्लूड होणार त्यांची बॉडी ही डॉर्सल म्हणजे अशी आणि फ्लॅटर्ड म्हणजे थोडीशी चपटी. ठीक आहे. असा आणि अशा प्रकारची डॉर्सल अँड फ्लॅटर्ड. ठीक आहे. बॉडी इज flattened dorsally. यामध्ये जो ॲनिमल येणार किंवा ऑर्गॅनिझम येणार सॉरी हा आहे फ्लॅटवर्म म्हणजे चपटे कृमी. ठीक आहे. त्यानंतर दे आर फ्री लिव्हिंग पॅरासाइट. आतापर्यंत जे आले ते पॅरासाइट नव्हते पण हे आहे पॅरासाइट विच कॉज द इन्फेक्शन. ह्युमन मध्ये हे इन्फेक्शन कॉज करतात, अॅनिमल मध्ये पण हे इन्फेक्शन कॉज करतात. दॅट इज कॉल्ड एज पॅरासाइट. ठीक आहे. तर दे आर फ्री लिव्हिंग. फ्री लिव्हिंग म्हणजे कुठेही राहतात. पॅरासाइटिक इन नेचर. ठीक आहे. There is no true internal body cavity. Internal body cavity. यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारची इंटरनल बॉडी कॅव्हिटी म्हणजे खरी बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट नसणार, आभासी असू शकते. ठीक आहे. त्यानंतर दे हॅव अ स्पेशलाइज्ड फ्लेम सेल. त्यांच्यामध्ये कोणत्या फ्लेम सेल्स दिसून येतात. ठीक आहे. फॉर द ऑस्मो रेग्युलेशन दे हॅव द फ्लेम सेल्स. यावर क्वेश्चन आलेला आहे. फ्लेम सेल्स कोणत्या फायलम मध्ये इन्क्लूड होतात किंवा कोणत्या फायलमच्या ऑर्गॅनिझम मध्ये दिसून येतात तर ते आहे प्लॅटीहेल्मिंथेस. त्यांच्यामध्ये फ्लेम सेल्स दिसून येतात आणि फ्लेम सेल्स काय करतात ऑस्मो रेग्युलेशन कंट्रोल करतात बॉडीचं. ऑस्मो रेग्युलेशन म्हणजे वॉटर आणि सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन बॉडीमध्ये इक्वल ठेवणे. ठीक आहे. ऑस्मो रेग्युलेशन लिहिलेलं आहे. ऑस्मो रेग्युलेशन. यांच्यामध्ये फर्टिलायझेशन कसं असते. फर्टिलायझेशन इज इंटरनल. Fertilization is internal means egg or sperm get fertilized inside the female body. Inside the female. Internal. ठीक आहे. त्यानंतर याचं एक्झाम्पल्स बघूया आपण. त्याचं खूप पण एक्झाम्पल आहे. फर्स्ट इज
liver fluke. Second is planaria. Third is flatworms. लिव्हर फ्लूक हे लिव्हर मध्ये दिसून येतात, त्याच्यामुळे आपल्याला लिव्हर मध्ये प्रॉब्लेम होते. आपण म्हणतो ना जंत झाले, ठीक आहे, तर ते लिव्हर फ्लूक मुळे होतात. ठीक आहे. फ्लॅटवर्म्स, प्लॅनेरिया आणि रिबोवर्म्स. हे याचे एक्झाम्पल आले आणि हे याचे पॉइंट्स. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट फायलम बघू. आपला नेक्स्ट फायलम आहे ॲस्केरीहेल्मिंथेस. ॲस्केरीहेल्मिंथेस. ठीक आहे. डेव्हलपमेंट कशी होत चालली ते समजलं का तुम्हाला? जसं आपण फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ फायलम आता बघणार आहे, तसं त्यांच्यामध्ये डेव्हलपमेंट होत आहे, डेव्हलपमेंट इनक्रीज होत आहे. ठीक आहे. आता आपला नेक्स्ट फायलम आहे ॲस्केरीहेल्मिंथेस. आवर फिफ्थ फायलम इज ॲस्केरीहेल्मिंथेस और निमोटोडा. तर ॲस्केरीहेल्मिंथेस इज ऑल्सो कॉल्ड ॲज निमोटोडा. ठीक आहे. तर यामध्ये फर्स्ट पॉइंट आहे बॉडी इज सिलेंड्रिकल. Body is cylindrical and they shows the bilateral symmetry. They shows bilateral symmetry. Bilateral म्हणजे बॉडीचे इक्वल दोन हाफ्स होणार, in which the left one and right one shows the equal identities. ते सेम दिसणार. ठीक आहे. त्यानंतर दे एक्झिबिटेड द ऑर्गन लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. आता यांच्यामध्ये पहिले टिश्यू लेवल ऑफ ऑर्गनायझेशन होतं, आता यामध्ये आले ऑर्गन लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. इन द सेन्स यांच्यामध्ये डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गन्स ही होत आहे. त्याच्यामुळे आता यांच्यामध्ये आपल्याला काही ऑर्गन्स वगैरे बघायला मिळणार, ते थोडे थोडे डेव्हलप झालेले आहे. त्याच्यामुळे यांच्यामध्ये आहे ऑर्गन लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. Organ level of organization. They are triploblastic. Body layer is triploblastic. A sort of body cavity is pseudocoelom. म्हणजे बॉडी कॅव्हिटी ही आभासीच आहे, अजूनपर्यंत यांच्यामध्ये बॉडी कॅव्हिटी ही प्रत्यक्षात प्रेझेंट नाही आहे. बॉडी कॅव्हिटी इज pseudocoelom, right? त्यानंतर दे आर फ्री लिव्हिंग, मोस्टली aquatic, terrestrial and also parasite. ठीक आहे. यांच्यामध्ये सर्व इन्क्लूड होतात, फ्री लिव्हिंग, aquatic, terrestrial आणि पॅरासायटिक. यांच्यामध्ये जे वर्म्स इन्क्लूड होतात ते कॉज करतात इन्फेक्शन. ठीक आहे. त्याला आपण पॅरासायटिक वर्म म्हणू. पॅरासायटिक वर्म्स. ठीक आहे. आणि हे पॅरासायटिक वर्म्स असल्यामुळे
हे एक रोग कॉज करतात, यांच्यामुळे होणारा एक रोग आहे, त्याला आपण एलिफंटायटिस म्हणतो. एलिफंटायटिस पॅरासायटिक आहे, त्याच्यामुळे रोग होतो. एलिफंटायटिसला आपण काय म्हणतो, हत्ती रोग. यामध्ये काय होतं, या बाउन्समुळे जर हा रोग आपल्याला झाला, इन्क्लुडिंग आपण टॅप वॉटर पित आहे किंवा फूड मधून किंवा कशातून मधून, तर हा मोस्टली आपल्या पायांना होतो आणि पाय याच्यामध्ये हत्तीसारखा होतो, लाईक एकदम मोठा होऊन जातो हत्तीच्या पायासारखा. त्याच्यामुळे याला एलिफंटायटिस असं नाव पडलेलं आहे. ठीक आहे. एलिफंटायटिस म्हणजे हत्ती रोग. यावर पण एक्झाम मध्ये प्रश्न आलेला आहे. त्यानंतर याच्यामधला नेक्स्ट पॉइंट आहे, द बॉडी इज सर्क्युलर in क्रॉस. बॉडी कशी आहे, सर्क्युलर आहे, पण कशी आहे, इन क्रॉस सेक्शन. त्यामध्ये नेक्स्ट पॉइंट आहे, सेक्सेस आर सेपरेट. आणि यांच्यामध्ये एक की पॉइंट आहे, यांच्यामध्ये एलिमेंटरी कॅनल इज कम्प्लिटली डेव्हलप. एलिमेंटरी कॅनल इज कम्प्लिटली डेव्हलप म्हणजे एलिमेंटरी कॅनल यांच्यामध्ये कम्प्लिटली डेव्हलप झालेला आहे. म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये जे एलिमेंटरी कॅनल असते आपलं पचनासाठी, ते यांच्यामध्ये कम्प्लिटली डेव्हलप झालेला आहे. आणि एक्सक्रिशन ट्यूब पण आहे. ठीक आहे. यांच्यामध्ये एलिमेंटरी कॅनल डेव्हलप झालेला आहे, एक्सक्रिशन ट्यूब डेव्हलप झालेले आहे. यांच्यामध्ये म्हणजे डायजेशन पण होत असेल आणि एक्सक्रिशन पण होत असेल. एक्सक्रिशन ट्यूब थ्रू यांच्या बॉडी मधला वेस्ट हे बाहेर टाकल्या जाते. देन नेक्स्ट पॉइंट इज फर्टिलायझेशन इज इंटरनल. फर्टिलायझेशन इज इंटरनल. ठीक आहे. फर्टिलायझेशन कसं आहे, इंटरनल आहे. त्यानंतर याचे एक्झाम्पल्स. इंटरनल म्हणजे इनसाइड द फिमेल बॉडी. ऍस्केरियासिस, फिलारियल worms. Then next example आहे hookworms. Then pinworms. तर जे पण पॅरासायटिक वर्म्स, ऍस्केरियासिस फिलारिस, ज्यामुळे एलिफंटायटिस कॉज होतो, हुकवर्म, पिनवर्म, टॅपवर्म हे सगळे इन्क्लूड होणार ऍस्केरिया हेल्मेंथिस, निमॅटोड. ठीक आहे. तर आज आपण पूर्ण बघितले 5 फायलम विच अंडर द नॉन कॉर्डेट्स. ठीक आहे. नॉन कॉर्डेट्स मधले आपण 5 फायलम बघितले. नेक्स्ट फायलम आता आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. थँक्यू.